ए आणि बी यांच्या आजच्या वयाचा रेशो 6:5 आहे. एचे 10 वर्षानंतरचे वय आणि बीचे 15 वर्षानंतरचे वय यांचा रेशो 1:1 आहे. त्यांची आजची वय काय? तर आजचा रेशो किती? 6:5 हा लिहिला. 10 वर्षानंतर एचा रेशो 1 आहे, 15 वर्षानंतर बीचा रेशो 1 आहे. 6 × 1 दूरचे आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा केलं. हे सगळं केल्यानंतर 1 पार्ट इज इक्वल टू 5 इयर आला. आणि मग हा आजचा रेशो 6:5 आहे, तर दोन्हीला 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर एचं आजचं वय 30 इयर आहे, बीचं आजचं वय 25 इयर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, ए आणि बी च्या आजच्या वयाचा रेशो 5:3 आहे. जर एचे 10 वर्षानंतरचे वय बी आणि बीचे 5 वर्षापूर्वीचे वय यांचा रेशो 7:2 असल्यास त्यांची आजची वय काय आहेत? आजचा रेशो 5:3 आहे. 10 वर्षानंतर एचा रेशो 7 होणार आहे आणि 5 वर्षापूर्वी 2 होणार आहे बीचा. आता हे बीचे जे आहे आपण -5 इयर्स असं लिहू शकतो. त्याच्यामुळे हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 पार्ट इज इक्वल टू 5 इयर येणार आहे. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 5 × 5 25 इयर्स आणि 5 × 3 15 इयर्स. म्हणजे याचं आजचं वय 25 इयर, बीचं आजचं वय 15 इयर्स.